आज आपण बेसिक नाश्ता पोहे याची रेसिपी बघणार आहोत। तर पोहे प्रत्येकाच्या घरी बनतातच, काही जणांच्या घरी तर रोजच बनतात। तर मी इथं 4 वाटी जाड पोहे भिजत घालून घेतलेले आहेत। तर जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा थोडासा वापर जास्त ठेवावा लागतो। अगदी थोडं पाणी जास्त ठेवायला लागतं। पातळ पोह्यांना पाणी ठेवण्याची गरज नसते, ते पाण्यात टाकल्या त्याला बाहेर काढावं लागतं। पण ह्याच्यामध्ये किंचितसं पाणी आपल्याला ठेवावं लागतं। तर मी एका कढईमध्ये आपले तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घालून छान फोडणी त्याची तयार करून घेत आहे। तर पातळ पोहे बऱ्याच जणांचे मोडतात किंवा त्याचा असा चुरा झाल्यासारखा होतो। त्यामुळे जाड पोह्यांचे तुम्ही पोहे करून बघा, एकदम चवीला छान होतात आणि अजिबात मोडत वगैरे नाहीत। फक्त त्याला पाण्याचा अंदाज लागतो आणि आपण तेलाचा वापर देखील कमी करत आहोत। त्यामुळे फार पोहे आपले तेलकट होणार असा नाही आणि तेलाचा वापर कमी करून देखील आपले पोहे मऊसूत होणार। तर ते कशी, तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल। कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये 1-1.5 चम्मच मी हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी साखर घातली आणि भाजके शेंगदाणे घातले। तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते, तेच वापरलेले आहेत। जर तुम्हाला तळलेले हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला शेंगदाणे पहिला तळून घेऊ शकता। आता मी इथं आपलं जे सिक्रेट आहे मऊ पोह्याचं ते करत आहे। म्हणजेच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि मी पाणी थंडच घातलेलं आहे, गरम वगैरे घालायची गरज नाही। पण थंड पाण्याला छान अशी उकळी फुटली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे आहेत। पाण्यामुळे काय होतं की पोहे ॲब्सॉर्ब करतात पाणी आणि मऊसूत बनतात। त्यामुळे जे तेलाचा वापर कमी करतात किंवा डाएट कॉन्शियस आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने पोहे नक्की करून पहा की कमी तेलकट होतात आणि छान मऊसूत होतात। बराच वेळ मऊ राहतात पोहे, अजिबात ड्राय वगैरे पडत नाहीत किंवा खाताना सुद्धा तुम्हाला ड्राय लागणार नाहीत। आणि त्यासाठी मात्र जाड पोह्याचाच वापर करावा, एवढं लक्षात ठेवा। आणि आपल्याला छान आता ते एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या पोह्यांना आपलं फोडणी लागली पाहिजे, कुठे पांढरे वगैरे राहता कामा नयेत। आता त्याच्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरच आपल्याला परतायचं आहे। हाय फ्लेमवर जर तुम्ही परतला तर पोहे खालून कडक होतात किंवा असे चिवट झाल्यासारखे होतात। त्यामुळे फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि एक झाकण ठेवून त्याला एक छान आपल्याला वाफ आणून द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की छान आपले पोहे तयार आहेत, फक्त एक वाफ त्याला आणायची आहे। वाफ आणल्यानंतर आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत। आता ते आपल्याला सर्व करायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये तुम्ही खवून टाकू शकता। मी इथं थोड्याच प्रमाणात टाकलेलं आहे की खोबरं आमच्यात जास्त कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी खोबऱ्याचा वापर कमी केलेला आहे। तुम्ही ह्याच्यावर भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू यासोबत सर्व करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये कोणाला वरून शेव घातलेली आवडते, कोणाला फरसाणसोबत आवडतं, कोणाला शेंगदाणे आवडत नाहीत त्याने शेंगदाणे स्किप करावे। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते ॲड किंवा मायनस करू शकतं। तर मी इथं वरून खोबरं, कोथिंबीर घालून लिंबू सोबत सर्व केलेलं आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि कोण नवीन असेल कुकिंगमध्ये त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा।